हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवत आहे व्हॅनिला केक। तो पण एकदम छोटासा म्हणजे 300 ग्रॅमचा आहे। ओके, ते इथं मी व्हॅनिला स्पॉन्ज कट करून घेतलेला आहे, त्याला शुगर सिरपने सोक केलेला आहे, प्लस थोडीशी आयसिंग पण केलेली आहे। पण व्हॅनिला केक बनवताना काय करायचं, तर त्याच्यामध्ये जर आपल्याकडे व्हाईट कंपाऊंड असेल तर त्याचं गनाश बनवायचं। तर त्याचं गनाश कसं बनवायचं, तर सेम आपण चॉकलेटचं गनाश बनवतो तर तसं बनवायचं। ठीक आहे, व्हिप क्रीममध्ये व्हाईट चॉकलेट ॲड करायची आणि ओव्हनमध्ये किंवा डबल बॉयलर मेथडवरती तुम्ही मेल्ट करून घ्यायचं आणि थंड करायचं। नंतर जे आपण क्रीम यूज करतो ना, तर त्या क्रीममध्ये बीट करायचं, म्हणजे त्या क्रीमला एक वेगळा टेस्ट येतो। ठीक आहे, व्हॅनिला केक असा बनवायचा असतो। ठीक आहे, जर नसेल तर तुम्ही व्हाईट चोको चिप्स यूज करू शकता किंवा कंडेन्स मिल्क यूज करू शकता, पण आपल्याला हे यूज करायचंच आहे कारण व्हॅनिला केकमध्ये हे ॲड होतंच, किंवा व्हाईट चॉकलेटचं गनाश बेस्ट ऑप्शन। ओके, तर माझा हा बेस्ट सेलर आहे। खूप याचे हाफ KGचे ऑर्डर असतात, 1 KGचे असतात, 300 ग्रॅमचे तर डेली असतात। ठीक आहे, तर क्रम कोट करून आयसिंग मी लगेच करणार आहे। मी कुठल्याच केकला क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण मला ऑर्डर आली की लगेच केक बनवून द्यावा लागतो। त्याच्यामुळे मी कोणत्याच केकला क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवत नाही। जे पर्सनल ऑर्डर असतात शक्यतो त्यांनाच मी असं क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवून नंतर आयसिंग करते। तर आपण इथं बघू शकता, क्रम कोट करून डायरेक्ट फायनल आयसिंग ही केलेली आहे मी। तर थोडासा गॅप आहे, तो नंतर आपण कसं कवर करायचं हे पण पाहू शकतो, पहा। ओके, तर स्क्रॅपर घ्यायचं, स्क्रॅपरने कॉम करायचं। सिंपल आहे, खूप सिंपल आहे केक बनवायचं। फक्त काही महत्त्वाचे ट्रिक असतात ते लक्षात घेतले पाहिजेत। ठीक आहे, हलकासा टच करायचे आणि आपला टर्न टेबलला फिरवत जायचे। तर टर्न टेबल पण खूप वेगळ्या क्वालिटीचे असतात। हा माझा आहे तो हेवी क्वालिटीचा आहे आणि प्लस तो हेवीच आहे, तो खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात। तर आपण वरती स्पॅच्युलाने क्लीन करायचं, प्रॉपर फिनिशिंग द्यायची, कारण मधला जो सेंटर आहे तो आपला प्लेनच राहणार आहे। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, खूप सिंपल डिझाईन आहे, कोणी पण अगदी सहज पद्धतीने करू शकतो आणि नाही चुकण्याची शक्यता किंवा म्हणजे परफेक्ट बनणारच। इथं मी हे नोझल घेतलेलं आहे, जे मोदकाचं छोटं नोझल असतं ना, ते आहे। ते खूप छान डिझाईन येते। ह्याच्यामध्येच अजून एक नोझल येतं, तर त्याने पण ही अशीच डिझाईन ह्याच्यापेक्षा थोडी छोटी येते, पण ते पण खूप छान येते। ठीक आहे, तर माझी ह्या केकसाठी हीच फिक्स डिझाईन आहेत, माझ्या सर्वच फिक्स डिझाईन आहेत। प्रत्येक केकच्या डिझाईन ठरलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी अदरवाईज इतर कोणत्या जर कस्टमाइज केक असेल तर तो माझ्याकडे त्या डिझाईनमध्ये बनवला जातो, नवीन डिझाईनमध्ये। ठीक आहे, डेलीचा जो मी व्हिडिओ अपलोड करते तर त्याच्यामध्ये ज्या माझ्या फिक्स आहेत डिझाईन त्याच रिपीट होतात ऑर्डर, त्याच्यामुळे मी सगळेच ऑर्डरचा व्हिडिओ नाही बनवत किंवा अपलोड नाही करत। ओके, तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि रेसिपीज पाहण्यासाठी, केकचे नवीन डिझाईन काय असतील, नवीन रेसिपीज काय असतील तर पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ मी ज्यावेळेस अपलोड करेल तर त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं येऊन जाईल आणि आज व्हिडिओ टाकलेला तुम्हाला आजच बघता येईल, अशा प्रकारे। ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे आहेत आपले रेनबो कलरचे शुगर बॉल्स, तर हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेले आहेत, तर ते थोडेसे स्वस्त पडतात त्याच्यामुळे, आणि खूप असे साईज पण परफेक्ट आहे, एकदम बारीक पण आहे आणि एकदम मोठे पण आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपला केक झाला आहे रेडी। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ।